नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर कामगार आयुक्तालयामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी जी काही 40 प्रश्न विविध कामगार कायदे आणि अधिनियमावर येणारी आहेत, तर तशी येणारी टॉप अशी प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। जवळपास आपले 7 भाग अपलोड झालेत आणि आजचा जो आहे तो 8वा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि सर्व कायद्यांचे MCQs आमच्या टीमनं ऑलरेडी बनवलेले आहेत। सो ते अर्जुन नावाची बॅच आहे, तर त्या बॅचमध्ये त्या ठिकाणी आमच्या बॅचनं ते सर्व विविध कामगार कायद्याचे MCQ त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत। सो पाहून घ्या, ॲप डाउनलोड करून घ्या। ॲपची लिंक तुम्हाला खाली त्या ठिकाणी दिलेली आहे। ओके, स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे, त्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला मिळेल। आणि कालच एक टेस्ट पेपरसुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात जो काही ग्रुप लेवल टायमर आहे त्या पद्धतीनं तो सेट करून देण्यात आलेला आहे। सो लवकरात लवकर जाऊन सोडवा। सो पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न की श्रमिक संघ अधिनियम 1926 नुसार एखादी कामगार संघटना नोंदणीकृत करण्यासाठी किमान किती कामगारांनी एकत्र येऊन अर्ज करणं आवश्यक असतं? तर लक्षात ठेवा, या अधिनियमानुसार एखाद्या कामगार संघटनेची किंवा हा जो काही कायदा आहे तर या कायद्याच्या कलम 4 नुसार, ओके, कलम 4 नुसार जे आहे ते जवळपास एखादी कुठलीही संघटना त्या संघटनेची नोंदणी वगैरे करायची असेल तर कमीत कमी 7 कामगार असणं आवश्यक आहे आणि 7 पेक्षा जास्त असतील तर ते चांगलं असेल। ओके, तर हे थोडं असतं आणि हे स्पेशली करून कोणाकडे वगैरे नोंदणी वगैरे केली जाते तर ते कामगार उप आयुक्त जे असतात ना, तर त्यांच्याकडे ती त्या ठिकाणी नोंदणी केली जाते। तर हे थोडंसं लक्षात ठेवा। बाकी बघायला गेलं तर पुढचा प्रश्न आता बघा, काही ठिकाणी बघायला गेलं तर जवळपास कुठं 10% एकूण कामगारांपैकी किंवा कुठं 100% असतं, पण इथं स्पेशली श्रमिक संघ अधिनियमानुसार हे त्या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, तर याच टाईपचे क्वेश्चन त्या टेस्टमध्ये वगैरे ॲड केलेत। एक प्रकारे तुमची टेस्ट कशा पद्धतीची असते, त्याच्यामध्ये TCS कशा पद्धतीचे प्रश्न विचारते ते तुम्हाला त्या पेपरमध्ये मिळून जाणार आहे। ओके, सो टेस्ट सगळ्यांनी सोडवा आणि डेमो PDF ऑलरेडी दिलेली आहे, ती सुद्धा पाहून घ्या। त्या पद्धतीनं प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक कायद्याचे त्या ठिकाणी MCQ काढून दिलेले आहेत। चला नमस्कार, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कामगार आयुक्तालयाचा फॉर्म भरलाय तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कायदे व अधिनियम जे काही तांत्रिक सेक्शन आहे तर त्या अधिनियमावर जे काही MCQ आहेत ते आमच्या टीमनं उपलब्ध करून दिलेले आहेत। सो ती बॅच लवकरात लवकर जॉईन करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कालच आपण जे आहे ते पहिली टेस्ट या बॅचमध्ये अपलोड केलेली आहे। सो ती कशा पद्धतीनं सोडवायची आहे ते तुम्हाला कुठं मिळेल या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे, सो पाहून घ्या। ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली असेल त्यांनी आपलं ॲप ओपन करा आणि ज्यांनी केले नसेल त्यांनी ॲप ओपन करून ही जी काही कामगार आयुक्तालयाची जी काही बॅच वगैरे तुम्हाला अर्जुन बॅच दिसते त्यावर क्लिक करा। आता बघा, ज्या वेळेला तुम्ही क्लिक वगैरे करता तर क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला वेगवेगळे स्लाइड्स वगैरे दिसतात। आता हे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता GKचे MCQs आहेत। नॉन टेक्निकलचा सध्याला एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्यानंतर MCQ स्वरूपात हे असं दिलंय। डेमो त्या ठिकाणी आहे, डेमो तुम्ही पाहू शकता। आणि अजून सांगायला गेलं तर कालच्या प्रकारात जे आहे ते टेस्ट या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे। ओके, टेस्ट सिरीज तुम्हाला कुठं मिळेल या शेवटच्या सेक्शनमध्ये। ओके, कामगार आयुक्तालयासंदर्भात ही टेस्ट त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे। आता ही लॅपटॉपची स्क्रीन आहे त्याच्यामुळे इथं रेकॉर्ड एवढंच होत आहे। ओके, सो हे सर्व तुम्हाला दिसेल, अशा पद्धतीनं दिलंय। ग्रुप लेवल टायमिंगचं आहे, सो ॲग्री अँड कंटिन्यू केलात की तुमची टेस्ट त्या ठिकाणी सुरू होईल। ओके, सो इथं जे काही सेक्शन वगैरे आहेत, ओके, कायदा व अधिनियम ॲज इट इज जे आहे ते सर्व काही याच्यामध्ये इन्क्लूड आहे। ओके, सो लवकरात लवकर जाऊन सोडवा। काही डाऊट असतील तर अवश्य मला कळवा। धन्यवाद। परत बघायला गेलं तर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 नुसार हा कायदा किमान किती कामगार असणाऱ्या आस्थापनांना लागू होतो? म्हणजे स्पेशली करून हा जो काही कायदा आहे तो अशा कुठल्या कंपनीला, अशा कोणत्या एजन्सीला लागू होतो की तिथं किती कामगार असणं आवश्यक आहे? तर ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त, ओके,
किंवा 50च्या इक्वल किंवा 50पेक्षा जास्त जर कामगार असतील तर त्या ठिकाणी हा अधिनियम त्या ठिकाणी लागू होतो. त्या ठिकाणी त्याचे जे काही तरतुदी वगैरे आहेत ते त्यांना लागू होतात. ओके, सो हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि कधी कधी बघायला गेलं तर याच्यामध्ये या कायद्यानुसार मालकानं कामगाराला त्याच्या मूळ वेतनाचा किमान 5% ओके ठराविक रक्कम घरभाडे भत्ता म्हणून देणं बंधनकारक आहे. ओके, ज्याला आपण HRA म्हणतो. ओके, आणि या कायद्यानुसार त्याची जी काही वेतन आहे कामगाराची, ओके, तर वेतनचा जो काही 5% असेल तेवढं एक्स्ट्रा त्याला घरभाडं म्हणून देणं आवश्यक त्या ठिकाणी असतं. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. छोटे छोटे आहेत. आणि परत सांगतोय, अजून एक सांगायला गेलं तर जास्तीत जास्त कलम पाठ करण्यापेक्षा हे असे छोटे छोटे तरतुदी पाठ करा. सहसा तर कलम खूप आहेत, तसं तर कलम वगैरे सगळे अपलोड करून दिलेत, पण महत्त्वाचं हे या टाईपचे क्वेश्चन पाठ करणं आहे. परत विचारले की प्रसूती लाभ अधिनियम 1961 नुसार 2017च्या दुरुस्तीनुसार ओके महिला कामगारांना मिळणारी जी काही पगारी प्रसूती रजा 12 आठवडे अगोदर मिळत होती, तर आता जे 2017मध्ये त्यांनी करेक्शन काय केलं तर बघायला गेलं तर जे करेक्शन त्यांनी केलंय ओके, तर ते करेक्शन त्यांनी 26 आठवडे त्या ठिकाणी केलेलं आहे. अगोदर होतं 12 आठवडे, हे त्यांनी वाढवलंय. याच्यामध्ये 14 आठवडे त्यांनी इन्क्रीज केलंय. ओके, तर याच्यामध्ये हे त्यांनी करेक्शन वगैरे केलंय, त्याच्यामध्ये ते वाढ वगैरे त्यांनी केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा. आणि हे स्पेशली करून स्टार्टिंगचे जे काही 2 मुलं असतात ओके, पहिली जी 2 मुलं असतात त्यांच्यासाठीच तरतूद ही दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता 2पेक्षा जास्त जर असतील ओके, म्हणजे जर तिसरा मुलगा असेल तर तशा सिच्युएशनमध्ये 12 आठवडे एवढंच त्या ठिकाणी मर्यादा वगैरे दिलेली आहे. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा, हे याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे. परत इथं काय विचारले की वेतन संहिता मसुदा 2026 नुसार कामगारांच्या वेतन व्याख्येत मूळ वेतन आणि महागाई भत्ता एकूण मोबदल्याच्या किमान किती टक्के असणं अनिवार्य असतं. तर लक्षात ठेवा, या कायद्यानुसार किंवा या नियमानुसार जे आहे ते कामगाराच्या वेतन व्याख्येत मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या मोबदल्यामध्ये जवळपास 50% असणं अनिवार्य त्या ठिकाणी असतं. हे जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर करू शकता. ओके, त्याच्यामध्ये आता ॲज इट इज जे काही 50% मध्ये जे इतर भत्ते आहेत HRA म्हणा, त्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स, ते सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. ओके, परत बघायला गेलं तर वेतन संहिता 2019ने खालीलपैकी कोणता जुना कायदा रद्द केला नाही विचारले. तर बघा, जो आहे तो या कायद्यामध्ये ओके, या कायद्यामध्ये जवळपास किमान वेतन अधिनियम, प्रदान अधिनियम आणि बोनस अधिनियम हे सर्व जे काही कायदे आहेत याचा सर्वांचा समावेश त्याच्यात करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही कारखाना अधिनियम आहे 1948चा, हा जशाच तसा वेगळा कायदा आहे. ओके, किंवा याचे जे काही टर्म्स आहेत, अधिनियम आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेले नाही आहेत. ओके, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि परत बघायला गेलं तर हाच जो आहे तो समान वेतन अधिनियम हा त्या ठिकाणी रद्द केलेला नाही आहे. ओके, तर लक्षपूर्वक नोट डाऊन वगैरे करून घ्या. आणि जे 4 कायदे आहेत ओके, त्या 4 कायदे एकत्र करून त्या ठिकाणी हा कायदा वगैरे बनवण्यात आलेला आहे. बाकी बघायला गेलं तर इथं काय विचारलंय, आता हा एक थोडासा जीकेचा क्वेश्चन आहे की कोणतं कलम भारताच्या राष्ट्रपतींना क्षमादान देण्याचा आणि शिक्षा स्थगिती करण्याचा अधिकार प्रदान करतं. तर लक्षात ठेवा, जो काही कलम 72 आहे तर या कलमानुसार काय राष्ट्रपतीला त्या ठिकाणी अधिकार आहेत की स्पेशली करून एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा वगैरे दिली असेल तर ती शिक्षा माफ करण्याचा ओके, माफ करणे आणि किंवा ती शिक्षा कमी करणे असा अधिकार जे आहे ते आपल्या राष्ट्रपतींना त्या ठिकाणी असतात. ओके, बाकी बघायला गेलो तर 76 हा महान्यायवादी संदर्भात आहे, महान्यायवादी जे असतात ना तर त्यांच्या संदर्भात. बाकी बघायला गेलं तर 74 हे काय आहे की बाबा PM आणि जे काही मंत्रिमंडळ असेल तर त्यांची स्थापना याच्या संदर्भात हा कलम आहे. आणि 75च्या बाबतीत बघायला गेलं तर विविध मंत्र्यांच्या नियुक्त्या, कार्यकाल आणि त्यांच्या जबाबदाऱ्या वगैरे आहे. ओके, तर हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करा.
बाकी बघायला गेलं तर खालील शब्दाचा समास ओळखा. तर बघा दररोज, आता याच्यामध्ये जो काही समास आहे याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं दर आणि इथं 2 शब्द होतात. ओके, तर याच्यामध्ये ज्या वेळेला पहिलं पद त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं किंवा पहिल्या पदामुळं ओके दर या पदाला जर महत्त्व त्या ठिकाणी वाढत असेल तर अशा ठिकाणी काय म्हणतात, अव्ययीभाव समास त्या ठिकाणी म्हणतात. ओके, ते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ओके तर ते लक्षात ठेवा प्रत्येक दिवशी, दर दिवशी वगैरे. बाकी याच्यामध्ये आता हा जो काही आहे बहुव्रीही समास, याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ओके, दोन्ही पदे जसं की बघायला गेलं तर त्याला तुम्ही म्हणू शकता गजानन. ओके, याच्यामध्ये काय दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. गजानन म्हणा, ॲज इट इज बघायला गेलं तर त्याची वेगवेगळी तुम्ही म्हणू शकता. ओके, दोन्ही पदवाची याच्यामध्ये जे आहेत ते दोन्ही पदवाची महत्त्वाची असतात, परंतु लक्षात ठेवा तिसराच त्या ठिकाणी अर्थ होतो. ओके लक्षात ठेवा. आणि जी दोन्ही पदे महत्त्वाची असतात बघायला गेलं तर हा द्वंद्व समास आहे. ओके याच्यामध्ये जसं की माय बाप म्हणू शकता, माय आणि बाप, त्यानंतर सत्य असत्य असत्य वगैरे, तर ते दोन्ही पदे महत्त्वाची म्हटलं तर द्वंद्व. आणि जर दोन्ही पदाचा अर्थ महत्त्वाचा असून तिसराच अर्थ जर निघत असेल तो बहुव्रीही. ओके, त्यानंतर तत्पुरुषच्या बाबतीत बोलायला गेलं तर तत्पुरुष हे काय असतं, याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, जसं की महादेव. ओके, हे जर असेल तर महान असा कोण आहे, देव, म्हणजेच दुसरं पद या ठिकाणी महत्त्वाचं असतं. ओके, सो बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या, हा या ठिकाणी दिलाय. सगळ्यांनी कमेंट करा आणि बॅच वगैरे परचेस केली नसेल सो सगळ्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी बॅचसुद्धा परचेस करा. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.